नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. सदा सर्वदा रामसन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. मनुष्य जो आपल्याला दिसतो, भेटतो, बोलतो तो खरं म्हणजे त्याचा देह असतो, परंतु देह म्हणजे त्याचं अस्तित्व नव्हे. देह हा नाशवंत आहे. देहामुळे तो आपल्याला ओळखू येते इतकेच, परंतु माणसाच्या अंतर्यामी जो आत्मा आहे तेच खरे त्याचे अस्तित्व असते. त्यामुळे माणूस म्हटला की देह आला व त्याचा आत्माही आला. त्यातील देह नाशवंत आहे, त्याला उत्पत्ती, स्थिती व लय आहे. त्याला बालपण, तारुण्य, प्रौढपण, वृद्धपण अशा दशा आहेत. त्याला सुखदुःख आहेत, परंतु आत्मा जो आहे तो अमर आहे. आपण सारी माणसे देहालाच खरे मानतो व आत्म्याला ओळखत नाही. हा आत्मा म्हणजेच राम होय. प्रत्येक प्राणीमात्रात हा राम आहेच, परंतु आपण त्याला जाणत नसल्याने सर्वजण देहावरूनच माणसाची ओळख ठेवतात व त्यावरूनच आपला परका असा भेद करतात. वर्णभेद, धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद, राष्ट्रभेद हे सर्व माणसाने देहाच्या वेगळेपणातूनच तयार केले आहेत, परंतु आत्मा सर्वांचा सारखाच आहे. हा आत्मा त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. त्यामुळे आपण त्या परमात्म्याचीच लेकरे आहोत. तोच आपला परमेश्वर आहे. हा आत्मारूपी राम आपल्या जवळच आहे. कारण हा आत्मा राम आहे म्हणून तर आपण जिवंत आहोत. समर्थ त्यामुळेच म्हणतात की सदा सर्वदा रामसन्निध आहे. हे सत्य मनाला शोधून पाहण्यासाठी ते प्रार्थना करतात. आत्माराम हाच श्रेष्ठ आहे व देह नाशवंत आहे. देहाच्या चोचल्यासाठी, देहाच्या सुखासाठी प्रयत्न करणे थांबवा. मी देहीपणाकडून विदेहीपणाकडे वाटचाल करा, कारण देह आज न उद्या संपणार आहे. आत्मा मात्र आपल्याबरोबरच राहणार आहे. त्यासाठी त्याला जाणून घ्या. आत्म्याची सुखदुःखे शोधा व आत्म्याला सुख देण्याचा प्रयत्न करा. व आत्मा हाच श्रेष्ठ आहे हे सत्य तुम्ही जाणून घ्या असे समर्थांनी सांगितले आहे. आत्मा हा अविनाशी आहे व तो परमात्म्याचाच एक अंश आहे. त्यामुळे आपल्याला आत्म्याला देहापासून अलगपणे ओळखता आले पाहिजे. आत्म्याची सुखदुःखे जाणता आली पाहिजे. आत्म्याची भेट परमात्म्याशी करून देणे व हा आत्मा परमात्म्याशी एकरूप करणे म्हणजेच खरा परमार्थ होय. व त्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आत्माही आपल्याजवळच आहे व परमात्म्य स्वरूपालाही आपण संतांच्या मदतीने जाणून घेऊ शकतो. त्यामुळे प्रयत्नांती का होईना पण दोन्हीही येथेच असल्याने आत्मा व परमात्मा यांची भेट नेहमीचे होणे शक्य आहे. यालाच समर्थ म्हणतात अखंडित भेटी रघुराज योगू. आत्म्याला आपण जाणून घेतले म्हणजे त्याच्या भेटीचा योग अखंडपणे आपल्याला अनुभवता येईल. त्यासाठी आपण मीपणाचा त्याग केला पाहिजे, कारण मीपणातून माणूस देहासक्त होतो व तो प्रपंचाची अधिकाधिक आसक्ती ठेवून मिदेही होतो. त्यातून त्याची देहबुद्धी वाढते. देहबुद्धी वाढली म्हणजे माणूस देहसुखासाठी झटतो व आत्मबुद्धीकडे त्याचे दुर्लक्ष होते. आत्मबुद्धी म्हणजे परमार्थ. परमार्थ नसेल तर त्याला देव भेटणार कसा? म्हणूनच समर्थ उपदेश करतात मना सांडिरे मीपणाचा वियोगू. जय जय रघुवीर समर्थ.